नमस्कार, मी सुजाता तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि आज मी सकाळीच ब्लॉगला स्टार्ट केलेला आहे। आज मी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळचं सर्व रुटीन दाखवणार आहे। तर या ठिकाणी मी जेवण बनवत होते, बाकीचं जेवण बनवून झालेलं आहे। त्या आमटी आहे पावट्याची, या ठिकाणी आहे भात आणि वरसाठी सकाळी मी त्याला नाश्त्याला शेवयाची खीर केली होती, ती खीर आहे। हा भात आहे आणि माझ्या खालच्या गॅसवरती हा वरचा गॅस संपला त्यामुळे खालच्या गॅसवरती मी चपाती आणि भाकरी बनवली होती। त्या ठिकाणी तुम्ही बघत आहे शेवटची भाकरी आहे तव्यामध्ये आणि ह्या पातेल्यामध्ये भाजी आहे, सुक्की भाजी बनवलेली फ्लॉवरची ती आहे। तर या ठिकाणी आता माझं जेवण बनवून झालेलं आहे, चपाती आहे, भाकरी आहे बघू शकता। आणि आता हा गॅस क्लीन करायचा आहे मला, खालचा आणि वरचा। आणि आज दोन्ही गॅस खराब झालेले आहेत कारण वरचा गॅस आहे तो निम्मे जेवण बनवताना संपला, मग चपाती भाकरी आहे ती खाली बनवली, त्यामुळे दोन्ही गॅस आता मी क्लीन करते। ॲक्च्युली रोजच करते क्लीन, पण खालचा जास्त घाण होत नाही कारण की त्याच्यावरती काही जास्त बनवतच नाही, त्यामुळे वरच्यावर पुसा तरी चालतो। पण आज ते तोही घाण झालेला आहे आणि वरचाही थोडाफार घाण झाला होता, तर ते दोन्ही मी आता पुसून घेते। आणि थंडी खूप असल्यामुळे दार आणि विंडो बंद आहेत, त्यामुळे घरामध्ये खूप अंधार पडलेला आहे। तर या ठिकाणी माझा गॅस आहे तो क्लीन करून झालेला आहे, ओटा की पुसलेला आहे मी, खालचा आणि वरचं दोन्ही क्लीन करून घेतलेले आहेत। आणि या ठिकाणी वर आहे तो अभ्यास करायला बसलेला आहे आंघोळ वगैरे करून। आणि या ठिकाणी किचन क्लीन करून झाल्यानंतर मी ते झाडू वगैरे मारून घेतलेला आहे आणि वरचा अभ्यासही चालला होता। A few moments later. तर आता मी लादी पुसून घेत आहे, हॉलची आणि देवपूजेच्या रूमची आहे ती लादी पुसून झाली होती, नंतर इथे ताईंच्या रूमची पुसलेली आणि आता या ठिकाणी आमच्या रूमची लादी पुसत आहे। पहिले लादी पुसताना मी नाही शूट केलं कारण की मला देवघर जरा घासून घ्यायचं होतं, कारण फरशीला तेलकट डाग पडलेले, ते मी सर्व घासून वगैरे घेतलं। तिथली लादी पुसली, हॉलमधली लादी पुसली आणि नंतर मग आता आमच्या रूममधली पुसते, त्या वेळेला मी शूट केलं आहे। आणि आता अजून किचनची लादी पुसायची बाकी होती आणि नंतर मग मी किचनची लादी पुसून घेतली होती रूमची झाल्यानंतर। तर आता मी किचनमधली लादी पुसून घेत आहे। मग अशी मी बेडरूममधली लादी पुसल्यानंतर ताई जेवण करत होत्या किचनमध्ये, त्यामुळे मी थोडा वेळ थांबले होते, तोपर्यंत केस विंचरले, पण ॲक्च्युली केस ओलेच होते त्यामुळे मी तसेच बांधले। आणि नंतर मग लादी पुसताना माझे हात खराब झाले, पण मी पुन्हा केसच वरती बांधले नाही, तसेच मग लादी पुसली कारण पुन्हा म्हटलं खराब हात कुठे लावत बसायचं केसांना। आणि आता या ठिकाणी मी लादी पुसून घेत आहे। आता या ठिकाणी लादी पुसून झाल्यानंतर मी ॲक्च्युली माझे केस आहेत ते सुकवत होते, पण वरात तोपर्यंत शाळेत जायची वेळ झालेली आणि तो म्हणजे जायला खूप उशीर झाला होता कारण त्याला अभ्यास वगैरे जेवण वगैरे करायलापर्यंत लेट झालेला। मग या ठिकाणी मी त्याचे पटकन त्याचे कपडे वगैरे स्वतःच घालून ठेवलेले, फक्त केस पिंजरायचे राहिले होते। मग या ठिकाणी मी त्याचे केस पिंजरून देते तेल लावून, तो तेल लावतो पण सगळीकडे नीट लावत नाही, म्हणून मग मीच लावून देते। आणि आता तो चाललेला आहे शाळेत। बाय बाय। हो हो, हॅलो नमस्कार, मी सुजाता तुमचं आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आणि माझ्या घरातील सर्व कामे झालेली आहेत आणि मी आता करत आहे देवपूजेची तयारी। मला पूजा मांडण्यासाठी मी आलेले आहे पाणी गोळा करण्यासाठी। तर आता मी आलेले आहे आमच्या घराच्या पाठीमागे पालवी गोळा करण्यासाठी। तर आता मी या ठिकाणी देवपूजेसाठी फुले आहेत ते तोडत आहे। आमच्या घराच्या मागे शेवंतीची फुले आहेत, ती फुले आता मी तोडून घेते। कमी अरे कुठं पळते। तर या ठिकाणी मी मागे शेतामध्ये चाललेली होती, ते फुलपाखरू होतं, पण ॲक्च्युली ते कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं नाही, थोडंसं दिसलं पण ते नाही एवढंच होत आहे। आणि मी आता इथं आलेली दुर्वा घेण्यासाठी
आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता आमच्या घराच्या मागची भरपूर झाडं आहेत, आंब्याची आहेत. इथे हे कडीपत्त्याचं झाड खूप मोठं झालं आणि ते वाकलं आहे ॲक्च्युली ओझ्याने. आणि इकडे मामीने लावलेलं आहे, बघू तुम्ही करड्याची भाजी आहे, त्याला फुलं आलेत, खूप छान आहेत. आणि आता या ठिकाणी मी आंब्याची डहाळी आहे ती घेतलेली आहे पहिल्यांदा. आणि आता या ठिकाणी बाकीचे डहाळे आहेत ते गोळा करते. या ठिकाणी आहे चिक्कू, सीताफळ, पेरू आणि रामफळ सुद्धा आहे, तेही घेणार आहे. तर आता या ठिकाणी पूजा करण्यासाठी मी सर्व साहित्य इथे जमा केलेलं आहे. हे चौरंगही मी धुवून घेतला होता आणि आज लादी पुसताना देवघरातले जे चिकट डाग आहेत ते घासून काढले होते. आणि आता हे साहित्य सर्व जमा केलेलं आहे पूजा मांडण्यासाठी. तर पूजा मांडण्याच्या अगोदर मी देवपूजा आहे ती करून घेतलेली आहे आणि ते दिवासुद्धा लावून घेतलेला आहे. आणि आता पूजा मांडायला सुरुवात करणार आहे. त्याच्या अगोदर मी स्वस्तिक काढून घेत आहे. तर या ठिकाणी मी हे स्वस्तिक काढून घेतलं आहे आणि त्याच्यावरती हळदी आणि कुंकू वाहून घेतलेलं आहे. आणि आता हा चौरंग आहे तो मी त्याच्यावर ठेवून घेणार आहे आणि पूजा मांडायला सुरुवात करून घेते. आता हे आपण जे साहित्य वापरलं होतं ते सर्व मागच्या गुरुवारच मी ठेवलं आहे. फक्त खाऊची पाने, फळे आणि पानांची डहाळी हे सर्व आपलं आता याच्या गुरुवारला नवीन घेतलेलं आहे. बाकी नारळ वगैरे, परत आपला पहिला मुखवटा, पुन्हा जे तांदूळ वस्त्र आपण जे वापरलं होतं ते सर्व आहे ते मागच्याच गुरुवारचं आपण वापरायचं आहे. आता सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी कलशाला पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये सुपारी, नाणं, दुर्वा टाकून घेत आहे आणि हळदी कुंकू वाहून घेत आहे. अक्षताही थोड्या टाकल्या होत्या आणि बाकीचे माता पालवी वगैरे ह्याच्यावरती ठेवून पुन्हा लक्ष्मीचा मुखवटा, नारळ वगैरे ठेवणार आहे आणि हे मांडून घेणार आहे मी आता. तर या ठिकाणी आता माझी पूजा आहे ती मांडून झालेली आहे, पण अजून साईडून मी रांगोळी काढलेली नाही. आता ते मी रांगोळी काढून घेते. तर या ठिकाणी मी आता
रांगोळी आहे ती काढून घेत आहे देवाऱ्याच्या समोरही आणि पूजा मांडलेली आहे तिथेही. तर या ठिकाणी मी रांगोळी आहे ते ॲक्च्युली उजव्या हातानेच काढते, पण फ्रंट कॅमेरा चालू आहे त्यामुळे ते उलटं दिसतंय. आणि ॲक्च्युली मला हातानेच रांगोळी काढायला आवडते. मी कोणतेही साचे वापरत नाही. मला हाताने रांगोळी काढायला खूप आवडतं. ॲक्च्युली रेग्युलरची सवय नाही, पण असं सणाला वगैरे किंवा काही फंक्शन असेल तर मी रांगोळी काढते आणि मला आवडतं ही स्वतःहून रांगोळी काढायला. तर या ठिकाणी माझी फायनली रांगोळी काढून झालेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटते म्हणजे ही काढलेली रांगोळी वगैरे छान वाटते का हे कमेंट करून सांगा. पूजा मांडून झाली आहे सर्वच. आता या ठिकाणी देवपूजाही झालेली आहे, पूजा मांडून झालेली आहे आणि आशीर्वादही घेऊन झालेला आहे आणि सर्वच काम आता माझं या ठिकाणी झालेलं आहे. आणि तुम्हाला माझी रांगोळी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर फायनली आता रांगोळी वगैरे काढून झालेली आहे, घरातील सर्व कामही झालेले आहेत आणि आता जायचं आहे आहोंचा डबा घेऊन दुकानामध्ये. आणि या ठिकाणी आता मी आशीर्वाद घेऊन थोडा वेळ मंदिरात बसलेली. खूप छान वाटतं देवपूजा झाल्यानंतर. तर या ठिकाणी माझी पूजा आहे ती मांडून झालेली आहे आणि आता मी जाणार आहे दुकानामध्ये. तर आता आहोंचा डबा भरून घेतलेला आहे आणि आता मी चालले दुकानामध्ये. A few moments later. तर या ठिकाणी दुकानदारांचा थोड्या वेळाने आहोंनी खाली गेलेली फराळ आणायला, पण मी नको म्हटलं कारण मी उकडल्या शेंगा आणलेल्या. पण तरी आहोंनी या ठिकाणी हे पेरू बघू शकता, केवढा मोठा पेरू आणलेला आहे. ॲक्च्युली हा एक आणलेला म्हणजे एक छोटा आणलेला, तो छोटावाला मी खाल्ला होता. आणि आता फराळ वगैरे करून झाल्यानंतर मी लागले होते का मला ब्लाऊज शिवायचा होता आणि या ठिकाणी ब्लाऊजचं कटिंग वगैरेही करायचं होतं. आता मी करून घेते. तर आता या ठिकाणी मी हा कस्टमरचा ब्लाऊज आहे तो शिवत होते. या ठिकाणी चाललेला हा बॅक पार्ट शिवायचा. आणि दुकानामध्ये असलं की एकच काम होत नाही असं नाही, कारण की ब्लाऊजही शिवायला लागतात आणि कस्टमर आले तर कस्टमरसाठी उठावं लागतं. त्यामुळे कंटिन्युअसली ब्लाऊज ही शिवून होत नाहीत. खरं तर एखाद दुसरा होतं, मग आता कस्टमरही आले की उठावं लागतं. त्यामुळे ब्लाऊज ही शिवून घ्यायचं झाला पाहिजे म्हणून मी ब्लाऊज शिवून घेत होते. उपवास जर असला तरी माझं काम काही कमी नसतं, काम हे डेलीचं ठरलेलंच असतं. आणि दुकानातही कस्टमर आले की अधूनमधून उठते, त्यामुळे मग ब्लाऊज कंप्लीट झाला नाही तर मग पुन्हा राहतं काम. त्यामुळे मी ते कंटिन्युअसली करायचा प्रयत्न करत असते. आणि ॲक्च्युली कस्टमर हे येतात अधूनमधून, मग कस्टमर आले की कधी नसले तर मला उठावं लागतं, असले तरी उठावं लागतं, कारण की कधी कधी त्यांना सापडत नाही तिकडे वस्तू. तर या ठिकाणी हा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि आता मी जाणार आहे घरी. इथे आलेला आहे काल मागवलेला माल. तर आता 6 वाजून गेलेले आहेत आणि मी चाललेले आहे घरी. 6:15 वाजत आलेले आहेत आणि घरी जाऊन जेवण वगैरे करायचं आहे. नंतर मला पुस्तक पण वाचायचं आहे देवीचं आणि मग शांबालीची कथा. नंतर मग हे येतील वरद आता क्लासला जाणार आहे. क्लासला येते. A few moments later. तर घरी आल्यानंतर या ठिकाणी मी जेवण बनवलं. भात आमटे मामीने बनवलेली, चपाती भाकरी आणि भाज्या वगैरे बनवून घेतलं. आणि नंतर पूजा वाजायची होती आणि ॲक्च्युली माझं खूप डोकं दुखत होतं आणि प्रमाणाच्या बाहेर म्हणजे उलटी मला झाली पित्ताची, पण जास्त काही नाही बाहेर पडलं पित्त. तरी मग मी पुस्तक वाचत होतं म्हणून मग थोडेसे फ्रेश झाले आणि या ठिकाणी आता आलेले आहे पुस्तक वाचायला. आणि नैवेद्य तुम्ही बघू शकता मी काढलेलं आहे चपाती, पावट्याचा भात होता, पावट्याची आमटी होती आणि भाजी होती. तर या ठिकाणी आता मी पुस्तक वाचत बसलेलं आहे. खूप पुस्तक वाचल्याशिवाय पूर्ण झालं, त्यामुळे पुस्तक वाचणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जी पूजा केली आहे ही कथा आहे शांबालाची, ती कथा वाचण्यासाठी बसलेली आहे. आणि अजून आले नव्हते वरदला घेऊन, मग तोपर्यंत ॲक्च्युली माझ्याकडे वेळ होता म्हणून म्हटलं आपण पुस्तक वाचून घ्यावं. तर आता मी पुस्तक वाचून घेते.
तर या ठिकाणी पुस्तक वाचून घेतलं, आरती केली आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतला. पण माझं डोकं खूप दुखत होतं, म्हणून मी हा व्लॉग आहे तो इथेच एंड केला आहे. तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओ नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.